पहिलं दूध जे गाईचं निघतं म्हणजे ज्याला धारोष्ण दूध असं म्हटलं जातं, तिथे पहिला अग्नी गाईच्या दुधाला मिळतो म्हणून ते दूध सुद्धा गरम लागतं. मग त्याच्यावरती दुसरा अग्नी मिळाला, की ते कोष्ण दुग्ध होतं. त्याला तिसरा अग्नी मिळाला, की त्याची मलाई लागते. चौथा अग्नी मिळाला, की त्याचं दही तयार होतं. पाचवा अग्नी मिळाला, की त्याचं ताक तयार होतं. सहावा अग्नी मिळाला, की त्याच्यापासून लोणी काढता येतं आणि सातवा अग्नी मिळाला, की त्याच्यापासून तूप तयार होतं. अशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा घेतलेल्या आहारापासून आहार रस म्हणजे रसधातू तयार होतो पहिल्या अग्नीनंतर. दुसरा अग्नी मिळाला की रक्तधातू तयार होतो. तिसरा अग्नी मिळाला की मांसधातू तयार होतो. चौथा अग्नी मिळाला की मेदधातू तयार होतो. पाचव्यामध्ये अस्थिधातू, सहाव्यामध्ये मज्जाधातू आणि सातव्यामध्ये शुक्रधातू तयार होतो. म्हणजे थोडक्यात गाईचं दूध हे पूर्णान्न का आहे? कारण याच्यामध्ये 7ही धातूंना पोषण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि हे पूर्णान्न जसं 1 लिटर दुधापासून 1 चमचा तूप तयार होतं, तसं 1 लिटर आहार रसापासून 1 चमचा शुक्र तयार होतं. आणि म्हणून शुक्रवर्धन करायचं असेल, बलवर्धन करायचं असेल किंवा तुमच्या शरीरात 7ही धातूंचं पोषण करायचं असेल, तर गाईच्या तुपाएवढं श्रेष्ठ काहीच नाही. कमीत कमी मात्रेत लागतं आणि जास्तीत जास्त 7ही धातूंना परिपूर्ण पोषण हे गाईचं तूप देत असतं.